नमस्कार मंडळी. तर चला जेवायला मस्तपैकी गरमागरम जेवण तयार आहे आणि आम्ही मस्तपैकी आता जेवतोय. तर जेवायसाठी आज काय बनवलेलं आहे हे तुम्हाला मी सांगते आणि नुसतं सांगणार नाहीये, तर त्याच्या रेसिपी सुद्धा आहेत. तर आज कर आहे म्हणजे किंक्रांत. तर ह्या दिवशी धिरडे करतात, म्हणून मी तर गव्हाच्या पिठाचे गोड धिरडे केलेले आहेत. त्याचप्रमाणे भोपळ्याची साधी सोपी भाजी, कोथिंबीर वड्या केल्या होत्या पण एकच उरली कारण सगळ्यांनी तशाच खाल्ल्या त्या. तर याची पूर्ण रेसिपी चॅनल आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि इथे आहेत गरमागरम पोळ्या. तर चला झटपट रेसिपी आज मी जेवणासाठी बनवलेली आहे मस्तपैकी दुधी भोपळ्याची भाजी. दुधी भोपळा हा अत्यंत गुणकारी असतो, त्याच्या औषधी प्रॉपर्टी भरपूर आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला हाय बीपीचा त्रास असेल किंवा कोलेस्ट्रॉल असेल तर ते दुधी भोपळ्याचा रस पितात. त्याचप्रमाणे भाजी तर आहेच, वेट लॉस जर्नीमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो कारण यामध्ये हाय फायबर आहे. त्याचप्रमाणे विटॅमिन्स आहेत जे आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात. म्हणजे ओव्हरऑल आपली बॉडी हेल्थ, आपलं ब्लड फ्लो सगळं रेग्युलेट करतं, व्यवस्थित करतं. असा हा गुणकारी भोपळा ची भाजी मी आज करणार आहे. पण हा भोपळाची भाजी करताना किंवा रस ज्यूस करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण भोपळ्याची साल काढतो आणि थोडंसं खाऊन बघायचा तो. जर भोपळा कडू असेल तर कृपया करून खाऊ नका, पूर्णच्या पूर्ण तो टाकून द्या. आणि जर कडू नसेल, छान असा गोडसर असेल तर भोपळ्याची भाजी, रस, धिरडे, थालीपीठ हे सगळं खूप मस्त लागतं. फक्त जेव्हा तुम्ही रस करता भोपळ्याचा, तेव्हा तो रस केल्या लगेच पीत जा, जास्त वेळ ठेवू नका. तर चला, आता मी इकडे मस्त भोपळाची साल काढून चिरून घेतलेला आहे. त्यानंतर लसूण चिरलेला आहे आणि काही लसूण मी कुटून घेत आहे कारण त्याची कुटलेल्या लसणाची चव छान लागते. तर इथे कढई घेतलेली आहे. एक पळी म्हणजे 1 चमचा तेल मी इथे कढईमध्ये घातलेलं आहे आणि तेल तापलं की त्यामध्ये घालायचं आहे मोहरी. ह्या भाजीला एकदम साधी भाजी आहे. फक्त जो तडका आहे म्हणजे मोहरी, लसूण याची जी फोडणी आहे ती मस्त अशी खमंग द्यायची. म्हणजे ज्यांना कोणाला भोपळ्याची भाजी आवडत नसेल ते सुद्धा आवडीने खातील जर अशा पद्धतीने केली तर. त्यानंतर लसूण घातलेला आहे आणि हिंग हे सगळं छान परतू द्यायचं आहे. परतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा घातलेली आहे हळद आणि जो चिरलेला भोपळा आहे तो आता मी फोडणीमध्ये मिक्स करते. तुम्ही भोपळ्याची भाजी डाळ घालून सुद्धा करू शकता, चण्याची डाळ. तर मी ते साधी आज दाण्याच्या कुटाची करत आहे. थोडासा भोपळा परतला की त्यावर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. म्हणजे थोडंसं मीठ कमीच घालत आहे मी, फक्त शिजण्यापुरता मदत होईल. आणि झाकण ठेवून शिजू द्यायची आहे वाफेवर. 3 ते 4 मिनिट नंतर परत भाजी हलवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार तिखट, लाल तिखट आणि धनेपूड. बस एवढंच मी घालणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि परत थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता हे झाकण ठेवून शिजू देते. तर इकडे शिजत आलेली आहे बऱ्यापैकी भाजी. ह्यामध्ये घालत आहे मी 2 चमचे दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूट. तर भोपळा, दोडकं, गिलकं ह्या भाज्यांना शेंगदाण्याचं कूट आणि जास्त थोडासा लसूण ची फोडणी जर घातली तर भाज्या खूप मस्त लागतात चवीला गरमागरम पोळीसोबत. वाह! आणि वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्तपैकी अशी भोपळ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. नक्की करून बघा. तर आज मी बनवलेले आहे अजून एक, ते म्हणजे गव्हाच्या पिठाचे गोड धिरडे. तर आज किंक्रांत आहे म्हणजे संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस, याला कर सुद्धा म्हणतात. तर आजच्या दिवशी आपल्याला धिरडे करायचे असतात गोड तिखट. तर मी गोड बनवत आहे आज. तर त्यासाठी अर्धा कप गूळ घेतलेला आहे म्हणजे अर्धी वाटी, आणि त्याला 2 वाटी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. त्यानंतर 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये अगदी 2 चमचे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि जे गूळ विरघळून जे पाणी होतं ते आपण आता गाळून ह्यामध्ये मिक्स करणार आहोत. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आई असे मस्तपैकी धिरडे बनवून द्यायची. त्यात मला गोड धिरडे आवडायचे आणि आई तिखट आणि गोड असे दोघं करायची. मस्त लागतं. हे लोणचं घ्यायचं सोबत कैरीचं आणि त्यासोबत नक्की ट्राय करून बघायचे. तर इकडे अशा कन्सिस्टन्सीचा आपल्याला पातळ भिजवून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. आणि वरून जायफळ किसून घातलेलं आहे. अगदी थोडंसं ऑप्शनल आहे ते पण. आणि गरम तव्यावर थोडंसं तेल लावलेलं आहे. तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकतात. मस्तपैकी धिरडे पसरवून घ्यायचे आहेत. आता हे धिरडे तुम्ही कधीही करू शकतात. हेल्दीच आहेत हे. पटकन डब्यासाठी मुलांना किंवा ब्रेकफास्टमध्ये तुम्ही ही रेसिपी करून देऊ शकतात. हा पदार्थ देऊ शकतात.
खूप छान लागतो चवीला आणि जर तुमच्या मुलांना गोड आवडत असेल तर हा आवडेलच त्यांना. मी पण आता माझ्या मुलांना गरमागरम देते. तर तुमच्याकडे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला काय बनवता कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त